Friends, today we are going to learn exclamatory sentences. When you make a statement which shows emotion and ends with an exclamation point, this is called an exclamatory sentence. These are used very frequently within English language, are useful tool to have in your vocabulary as a way of expressing yourself. एक्सप्लेनेटिव्ह सेंटेन्सचा आपण विचार केला तर एक्सप्लेनेटिव्ह सेंटेन्सच्या माध्यमातून आपण भावना व्यक्त करत असतो. अ सेंटेन्स विच एक्सप्रेसेस एनी स्ट्रॉंग फिलिंग इज कॉल्ड अन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ज्या वाक्यामध्ये हर्ष, खेद, आश्चर्य, तिरस्कार, भीती, दुःख इत्यादी भावना व्यक्त केलेल्या असतात त्या वाक्याला उद्गारवाचक वाक्य अर्थातच एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असं आपण म्हणत असतो. त्याचे एक्झाम्पल्स बघूया. What a fantastic game. It's an example of exclamatory sentence. How cold the night is. It's also an example of exclamatory sentence. Third one. What a good development this is. हे किती सुंदर डेव्हलपमेंट. व्हॉट अ गुड डेव्हलपमेंट धिस इज. हे तिघी वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची उदाहरणं आहेत, उद्गारवाचक वाक्याची उदाहरणं आहेत. मग तिघी वाक्यांवरनं एक गोष्ट कॉमन आपल्याला लक्षात येते आहे की तिघं वाक्याची सुरुवात व्हॉटने किंवा हाऊने झालेली आहे आणि दुसरी गोष्ट तिघं वाक्याचा शेवट हा उद्गारवाचक चिन्हाने झालेला आहे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात व्हॉटने किंवा हाऊने होत असते आणि शेवट हा उद्गारवाचक चिन्हाने होत असतो. तर आता एक पुढचे वाक्य लक्षात घ्या. रूल्स ॲसर्टिव्ह टू एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. की ॲसर्टिव्ह टू एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचे जे रूल्स आहेत तर ते लक्षात घ्या की एखादं विधानार्थी वाक्य आहे त्याला आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्स असं म्हणतो आणि त्या वाक्याचं जर उद्गार वाक्यात रूपांतर करायचं असेल तर त्याचे काही विशिष्ट नियम आहेत. पहिला नियम लक्षात घ्या. बिगिन युअर आन्सर विथ व्हॉट इफ द स्टेटमेंट इज अबाउट अ सिंग्युलर नाउन ऑर विथ हाऊ. वाक्याची सुरुवात एक तर व्हॉटने करायची असते आणि हाऊ किंवा हाऊने करायची असते. जर वाक्यातलं नाऊन नाम हे एकवचनी असेल, सिंग्युलर असेल, त्यावेळेस वाक्याची सुरुवात व्हॉटने करायची, अन्यथा वाक्याची सुरुवात हाऊने करायची. हे ओळखण्यासाठी एक छोटी टेक्निक अशी, जर वाक्यामध्ये अ किंवा ॲन ही उपपदं आपल्याला आढळलीत तर त्या वाक्याची सुरुवात व्हॉटने करायची, अन्यथा त्या वाक्याची सुरुवात हाऊने करायची. यूज गिवन ॲडजेक्टिव्ह ऑर नाउन इमिजिएटली आफ्टर व्हॉट ऑर हाऊ. की ॲडजेक्टिव्ह जी आहे तर ते व्हॉट किंवा हाऊ नंतर ॲडजेक्टिव्ह किंवा नाउन लगेच त्यानंतर लिहायचं. यूज द साइन ऑफ एक्सक्लेमेशन ॲट द एंड आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्यायचं. जर विधानार्थी वाक्याची सुरुवात विधानार्थ वाक्याचं रूपांतर आपण एक्सक्लेमेटरी वाक्यात करत असू तेव्हा. सी दॅट द ओरिजिनल मिनिंग इज नॉट चेंज ऑर अफेक्टेड. जे मूळ मिनिंग जे आहे ते बदलायला नको. एक वाक्य लक्षात घ्या. द काश्मीर व्हॅली इज व्हेरी ब्युटिफुल. धिस इज ॲसर्टिव्ह सेंटेन्स. या वाक्याचं जर आपल्याला उद्गारवाचक वाक्यात रूपांतर करायचं असेल, हाऊ ब्युटिफुल द काश्मीर व्हॅली इज. वाक्याची सुरुवात आपण हाऊने केली. वाक्याची सुरुवात हाऊने का केली की या वाक्यात अ किंवा ॲन हे उपपदं नाहीत म्हणून वाक्याची सुरुवात हाऊने केली. हाऊ ब्युटिफुल हे विशेषण आपण घेतलं, द काश्मीर व्हॅली इज आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलं. म्हणजे हाऊचं कन्स्ट्रक्शन कसं येईल उद्गारवाचक वाक्यामध्ये. आधी हाऊ येईल, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह येईल, त्यानंतर सब्जेक्ट येईल, त्यानंतर व्हर्ब येईल आणि त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह येईल. या पद्धतीने सेंटेन्स स्ट्रक्चर हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल. पुढचं वाक्य लक्षात घ्या. इट वॉज अ व्हेरी हॉरिबल ड्रीम. इट वॉज अ व्हेरी हॉरिबल ड्रीम या वाक्याचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कसं येईल. व्हॉट अ हॉरिबल ड्रीम इट वॉज. आता व्हॉट अ हॉरिबल ड्रीम इट वॉज, इथं व्हॉट आहे, त्यानंतर अ किंवा ॲन जे उपपद असतील ते वापरायची, नंतर ॲडजेक्टिव्ह वापरायचा, नाऊन वापरायचं, सब्जेक्ट वापरायचा, व्हर्ब वापरायचं आणि उद्गारवाचक चिन्ह द्यायचं. इथं आपण काय केलं, सुरुवात व्हॉटने केली. त्यानंतर अ हॉरिबल अ शब्द होता तो घेतला, ॲडजेक्टिव्ह घेतला, नंतर सब्जेक्ट घेतला आणि इट वॉज असा आपण शब्द वाक्याची शेवट केला आणि उद्गारवाचक वाक्य वापरलं. एक लक्षात घ्यायचं फक्त की उद्गारवाचक वाक्य तयार करत असताना जर विधानार्थी वाक्यात व्हेरी, हायली, सो अशा प्रकारचे जर क्रियाविशेषणं वापरले असतील व्हेरीसारखे तर ती क्रियाविशेषणं उद्गार
उद्गारवाचक वाक्यात वापरायची नाहीत. ही गोष्ट लक्षात घ्यायची. त्यानंतर आपण पुढचं वाक्य लक्षात घ्या की जर उद्गारवाचक वाक्याचं ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये, आता आपण विरुद्ध क्रिया लक्षात घेऊ. जर करायला अशा प्रकारचे प्रश्न जर परीक्षेत आले तर त्याचं काय करायचं लक्षात घ्या. बिगिन युअर आन्सर विथ सब्जेक्ट फॉलोड बाय द गिवन वर्ब. तुमचा जो वाक्य आहे उद्गारवाचक विधानार्थी वाक्य तयार करायचं आहे उद्गारवाचक वाक्यावरनं, तर कर्त्याने सुरुवात करायची आणि त्यानंतर क्रियापद लिहायचं. यूज द गिवन ॲडजेक्टिव्ह अलॉंग विथ द वर्ड्स लाईक व्हेरी, हायली, etc. तुमचं जे ॲडजेक्टिव्ह आहे त्याच्यापूर्वी व्हेरी किंवा हायली अशा प्रकारचे योग्य अशा प्रकारचं ॲडवर्ब वापरायचं. रिमूव्ह द साईन ऑफ एक्सक्लेमेशन. त्या वाक्यातलं उद्गारवाचक चिन्ह काढून टाकायचं आणि त्याच्याऐवजी फुलस्टॉप वापरायचा. सी दॅट द ओरिजिनल मिनिंग इज नॉट चेंज ऑर अफेक्टेड. आणि फक्त ओरिजिनल मिनिंग हा बदलायला नको या प्रकारचा विचार करायचा. व्हॉट्स अ लवली सीन हे वाक्य आहे. हे वाक्य उद्गारवाचक वाक्य आहे आणि या वाक्याचं आपल्याला विधानार्थी वाक्य करायचं असेल तर इट इज अ व्हेरी लवली सीन असं वाक्य तयार होईल. मग तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की या वाक्यात इट इज हा शब्द वापरलेला नाही. जेव्हा इट इज असा शब्द वापरलेला नसतो किंवा वाक्यात एखादा कर्ता किंवा क्रियापद वापरलेलं नसतं तेव्हा कर्ता इट धरायचा असतो. गृहीत तो असतो, हिडन तो असतो. ते इट इज अ व्हेरी लवली सीन या पद्धतीने तो कर्ता इट धरून ते वाक्य कंप्लीट करायचं असतं. हाऊ फॅसिनेटिंग द लँड इज या वाक्याचंही लक्षात घ्या. द लँड इज कन्स्ट्रक्शन लक्षात. द लँड इज व्हेरी फॅसिनेटिंग. इथं वाक्याची सुरुवात द ने केलेली आहे म्हणून द साठी कॅपिटल आहे. आधीच्या वाक्यात उद्गारवाचक वाक्यामध्ये द लँड हा शब्द वाक्याच्या मध्ये आलेला आहे म्हणून टी स्मॉल आहे. एवढा फरक लक्षात घ्या. आणि व्हेरी शब्द आपण वापरला. द लँड इज व्हेरी फॅसिनेटिंग आणि वाक्यातला हाऊ काढून टाकला. मग एक गोष्ट आपल्या सर्वांच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की उद्गारवाचक वाक्य जी आहे तर उद्गारवाचक वाक्य तयार करत असताना वाक्याची सुरुवात व्हॉटने किंवा हाऊने करायची असते. म्हणजे वाक्याची सुरुवात व्हॉटने किंवा हाऊने करायची. व्हॉटने केव्हा करायची? जेव्हा विधानार्थी वाक्यात अ किंवा ॲन ही उपपदं असतील तेव्हा वाक्याची सुरुवात व्हॉटने करायची. अ किंवा ॲन ही उपपदं नसतील तेव्हा वाक्याची सुरुवात हाऊने करायची. एवढं लक्षात घ्यायचं. विधानार्थी वाक्यामध्ये जेव्हा व्हेरीपूर्वी हे उपपद नसते तेव्हा उद्गारवाचक वाक्य करताना व्हेरीचा लोप करून वाक्याच्या सुरुवातीला हाऊचा वापर करतात. हाऊ नंतर उरलेले नंतरचे शब्द क्रमाने लिहून शेवटी उद्गारवाचक चिन्ह देतात. विधानार्थी वाक्याची रचना जर कर्ता, क्रियापद, व्हेरी, विशेषण अशी असेल तर उद्गारवाचक वाक्याची रचना कशी असते? हाऊ, त्यानंतर विशेषण ॲडजेक्टिव्ह, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर वर्ब अशी रचना आपल्याला करायची असते. जर विधानार्थी वाक्यात व्हेरी या शब्दापूर्वी उपपद असते तेव्हा त्या वाक्य तयार करताना व्हेरीचा लोप करून त्या वाक्याच्या सुरुवातीला व्हॉटचा वापर करतात. अ पासून उरलेले शब्द व्हॉट नंतर क्रमाने लिहून उद्गारवाचक चिन्ह देतात. फक्त व्हेरी शब्द कट करायचा आणि अ किंवा ॲन पासून जे वाक्य आहे ते क्रमाने लिहून त्या पद्धतीने ते वाक्य पूर्ण करायचे असतात. आता पुढचे लक्षात घ्या. यावर्षी बोर्डाने क्वेश्चन बँक प्रोव्हाइड केलेली आहे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी. कोविड पॅन्डेमिकच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासास मदत व्हावी. त्या क्वेश्चन बँकमध्ये उद्गारवाचक वाक्याच्या संदर्भात 2 वाक्य विद्यार्थ्यांना सरावासाठी देण्यात आलेली आहेत. तर ती वाक्याची प्रॅक्टिस आपण करू. बोर्डाने प्रोव्हाइड केलेल्या क्वेश्चन बँकमधले कोणते वाक्य आहेत ते लक्षात घ्या. प्रश्न काय तो लक्षात घ्या. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक द गिवन सेंटेन्स एक्सक्लेमेटरी. खाली एक वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्याच्या उत्तराचे 4 अशा प्रकारचे पर्याय दिलेले आहेत. त्याच्यापैकी जो करेक्ट पर्याय असेल तो आपल्याला निवडायचा आहे. प्रश्न लक्षात घ्या की विधानार्थी वाक्य दिलेलं आहे आणि त्या विधानार्थी वाक्याचं आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये रूपांतर करायचं आहे आणि रूपांतर केलेल्या सेंटेन्सचा जो पर्याय योग्य असेल तो पर्याय ह्या ABCD या पर्यायापैकी निवडायचा आहे. प्रश्न लक्षात घ्या. यू परफॉर्म द व्हेरी एनर्जेटिकली इन फ्रंट ऑफ द व्हिजिटर्स. यू परफॉर्म द व्हेरी एनर्जेटिकली इन फ्रंट ऑफ द व्हिजिटर्स याचे 4 पर्याय लक्षात घ्या. आता लक्षात घ्या की याचं उद्गारवाचक वाक्य तयार करत असताना ए किंवा ॲन वाक्यात नाही म्हणून उत्तरात हाऊनेच वाक्याची सुरुवात होईल एवढं कन्फर्म आहे. मग पहिलं वाक्य लक्षात घ्या. ते बरोबर आहे का चुकी ठरवूया आपण. हाऊ एनर्जेटिकली इन फ्रंट ऑफ द व्हिजिटर यू परफॉर्म. इथं परफॉर्म हा जो शब्द आहे तर परफॉर्म आधीच्या वाक्यात परफॉर्म हा पास्ट टेन्समधला शब्द आहे
क्रियापदाचं दुसरं रूप तिथं वापरलेलं आहे. इथं क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं आहे. इन दिस सेन्स दिस सेंटेन्स इज नॉट करेक्ट. हे वाक्य बरोबर नाही, हे वाक्य चुकीचं आहे. पुढचं वाक्य लक्षात घ्या. हाऊ एनर्जेटिकल इन फ्रंट ऑफ द व्हिजिटर यू परफॉर्म. इथं सुद्धा क्रियापदाचं पहिलं रूप परफॉर्म वापरलं आहे. वरती ईडी लागलेला आहे, क्रियापदाला इथं लावलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट एनर्जेटिकली हा शब्द, इथं एनर्जेटिकल हा शब्द आहे. इन दिस सेन्स हे वाक्य सुद्धा फॉल्स आहे, चुकीचं आहे. हे वाक्य हा पर्याय आपण निवडायचा नाही. तिसरं वाक्य लक्षात घ्या. हाऊ एनर्जेटिकली इन फ्रंट ऑफ द व्हिजिटर यू परफॉर्म. धिस इज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. हा योग्य पर्याय आहे. सी हा जो पर्याय आहे तो आपल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. हाऊ एनर्जेटिकली इन फ्रंट ऑफ द व्हिजिटर यू परफॉर्म. चौथा डी पर्याय कोणत्या अर्थाने चुकीचा आहे तो लक्षात घ्या. हाऊ एनर्जेटिकली यू परफॉर्म इन फ्रंट ऑफ द व्हिजिटर. या वाक्याची रचनाही चुकलेली आहे आणि या वाक्यात परफॉर्मचंही क्रियापदाचं पहिलं रूप वापरलेलं आहे. ॲक्च्युली आपल्या विधानार्थी वाक्यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं आहे. जेव्हा वाक्यात आपण ट्रान्सफॉर्मेशन करतो तेव्हा वाक्याचा काळही बदलायला नको आणि वाक्याचा अर्थही बदलायला नको. त्यानंतर दुसरं वाक्य लक्षात घ्या. म्हणजे इथं पहिल्या वाक्याचं उत्तर आहे सी, हे त्याचं उत्तर आहे. दुसरं वाक्य लक्षात घ्या. यू हॅव नरेटेड अ व्हेरी रोमॅन्टिक बुक. आता या वाक्याचा जर आपण विचार केला, यू हॅव नरेटेड अ व्हेरी रोमॅन्टिक बुक, या वाक्यात अ हे क्रियापद उपपद वापरलेलं आहे. अ हे उपपद वापरलं असल्याकारणाने या वाक्याची सुरुवात व्हॉटने होईल हे कन्फर्म आहे. मग पहिल्या लक्षात घ्या. व्हॉट हॅव यू नरेटेड अ व्हेरी रोमॅन्टिक बुक. हे वाक्य हा पर्याय चुकीचा आहे. इथं वाक्याची सुरुवात व्हॉटने केली ते बरोबर आहे, पण व्हॉट नंतर जो पर्याय वापरला पाहिजे होता अ किंवा अँड पासूनचं वाक्य वापरलं पाहिजे होतं, ते वापरलेलं नाही. इन दिस सेन्स दिस सेंटेन्स इज रॉंग. पुढचं, व्हॉट बुक यू हॅव नरेटेड अ व्हेरी रोमॅन्टिक. हे वाक्य पण चुकीचं आहे, कारण की इथं व्हॉट अ किंवा अँड वाक्यात वापरलेलं आहे. अ रोमॅन्टिक बुक अशी सुरुवात हवी होती. त्या अर्थाने रोमॅन्टिक बुक हा आहे पण रोमॅन्टिक शब्द वापरलेला नाही. तर इन दिस सेन्स दिस सेंटेन्स इज ऑल्सो रॉंग, इनकरेक्ट. व्हॉट अ रोमॅन्टिक बुक यू हॅव नरेटेड. व्हॉट अ रोमॅन्टिक बुक यू हॅव नरेटेड या वाक्याचाही 3 नंबरचा सी नंबरचा पर्याय हा करेक्ट आहे, बरोबर आहे. डी पर्याय हा पण चुकीचा आहे. व्हॉट अ रोमॅन्टिक बुक यू हॅव नरेट. इथंही नरेट, ॲक्च्युली आपल्या वाक्यात नरेटेड हा शब्द वापरलेला आहे, नरेट इथं वापरलेला आहे. इन दिस सेन्स हा पर्याय पण चुकीचा आहे. म्हणजे दोघं जी वाक्य देण्यात आलेली आहे की त्यातला सी नंबरचा जे अल्टरनेटिव्ह आहे, सी नंबरचा जो पर्याय आहे, दोघी वाक्यांची उत्तरं ही सी नंबरच्या पर्याय हाच आहे, हे लक्षात घ्या. आता काही एक्झाम्पल्स इथं दिलेली आहेत की ती एक्झाम्पल तुमच्या एक्सरसाइजसाठी आहे, सरावासाठी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. त्यात ते 2-3 एक्झाम्पल्स आपण लक्षात घेऊ. Rewrite the following as a exclamatory sentences. They are very lucky. हे वाक्य. आता या वाक्यात अ किंवा अँड हे उपपद नाही, म्हणजे वाक्याची सुरुवात ही हाऊने होईल, हे कन्फर्म आहे. हाऊ लकी दे आर आणि शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क. हाऊ लकी दे आर हे त्याचा उत्तर आहे. दुसरं लक्षात घ्या. इट वॉज फॅन्टॅस्टिक. मग उत्तर कसं येईल? हाऊ फॅन्टॅस्टिक इट वॉज. हाऊ फॅन्टॅस्टिक इट वॉज. इटचा आय स्मॉल येईल. नंतर वाक्याची सुरुवात आहे म्हणून इथं आय कॅपिटल आहे, पण जेव्हा आपण त्याचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये उत्तर लिहू तेव्हा ते आय स्मॉल येईल. लक्षात घ्या. पुढचं वाक्य लक्षात घ्या. इट हॅज बीन अ फॅन्टॅस्टिक जर्नी. आता इथं इट हॅज बीन अ फॅन्टॅस्टिक जर्नी, इथं शब्द या वाक्यामध्ये अ हे उपपद आलं आहे आणि आपलं ठरलं आहे अ किंवा अँड उपपद असेल तर ॲट दॅट टाईम वी हॅव टू स्टार्ट द सेंटेन्स विथ व्हॉट अ फॅन्टॅस्टिक जर्नी इट हॅज बीन आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह. हे लक्षात घ्या. आपण 5 नंबरचं वाक्य लक्षात घ्या. बाकीची एक्सरसाइज म्हणून तुम्ही करायचं या व्हिडिओच्या आधारे. इट इज व्हेरी स्टुपिड. इथं अ किंवा अँड उपपद नाही म्हणून सुरुवात हाऊने, हाऊ स्टुपिड इट इज आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह. खाली दुसरा सेकंड बाकीचे जे पर्याय आहेत ते एक्सरसाइज म्हणून आपण करायचे. रिराईट द फॉलोइंग ॲज ए ॲसर्टिव्ह सेंटेन्सेस. व्हॉट अ डेंजरस थिंग. आता व्हॉट अ डेंजरस थिंग हे जे आहे इट्स एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, याचं कन्व्हर्शन आपल्याला उद्गारवाचं विधानार्थी वाक्यात ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये करायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं जेव्हा त्या वाक्यामध्ये जर कर्ता आणि क्रियापद दिलेलं नसेल तर आपण इट इज हा कर्ता आणि क्रियापद हे गृहीत धरत असतो. व्हॉट अ डेंजरस थिंग इट इज
अ व्हेरी डेंजरस थिंग, हे त्याचं उत्तर आहे. इट इज अ व्हेरी डेंजरस थिंग. हे लक्षात घ्या. म्हणजे या पद्धतीने हे वाक्य जे आहे तर ते आपण विधानार्थी वाक्य केलेलं आहे. पुढचं वाक्य, हाऊ स्टुपिड द ह्युमन्स आर. याचं विधानार्थी वाक्य कसे, द ह्युमन्स आर व्हेरी स्टुपिड. म्हणजे या सर्व गोष्टींवरनं एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने लक्षात आलेली असेल की उद्गारवाचक वाक्य आणि ॲसर्टिव्ह सेंटेन्स. ॲसर्टिव्ह सेंटेन्सचं उद्गारवाचक वाक्य तयार करत असताना व्हॉट किंवा हाऊने वाक्याची सुरुवात करायची असते. जर वाक्यात अ किंवा ॲन ही उपपदं असतील तर वाक्याची सुरुवात ही व्हॉटने करायची. अ किंवा ॲन ही उपपदं नसतील तर वाक्याची सुरुवात ही हाऊने करायची असते. म्हणजे या सर्व गोष्टींवरनं एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने लक्षात येते आहे की बिगिन युअर आन्सर्स विथ व्हॉट if the statement is about a singular noun or with how. Use the given adjective or noun immediately after what or how. Use the sign of exclamation at the end. See that the original meaning is not changed or affected. ही गोष्ट आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्सचं एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स तयार करत असताना हे रूल्स लक्षात ठेवायचे आणि हे रूल लक्षात ठेवून ते ॲसर्टिव्ह सेंटेन्सचं एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्समध्ये रूपांतर करायचं.